केलाय. एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. प्रिन्स होते चेंडू खाली. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. श्री गणेश होतोय. लेफ्ट हँडेड बॅटर साईची सुद्धा चर्चा सातत्याने अंडर क्रिकेटमध्ये राहिली आहे. समोर सुद्धा एक चांगला संघ आपण पाहतोय. क्रिस 11. कडकणाचा प्रयत्न होता. रनरअप टीम अर्थातच मागच्या एडिशन मध्ये आपण पाहिली होती. क्रिस 11 संघ आपण पाहतोय. त्यांच्या विपक्ष सध्या तरी घाटकोपर. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. स्काय रायडर संघ आपण पाहतोय. 3 धावा धावफलकावरती आहेत. फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल केसर सोनारच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मागच्या एडिशन मध्ये सुद्धा केसरने खूप चांगली कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये केली होती. सध्याच्या घडीला आपण पाहिलं पहिला सामना खेळताना टीम दिसते क्रिस 11 आणि त्यांच्या विपक्ष स्काय रायडर. टप्पा पाळल्यानंतर चेंडू खालीच राहिलाय. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. डॉट बॉल येतोय. बॅटिंग मार्क वरती सध्याच्या घडीला रोशन पाहायला मिळतोय. हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी फेकी झाली आहे. बॅकअप नाहीये. वेळेवरती जर बॅकअप आलं असतं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही झालं नाहीये. चेंडूचा विचार केला आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 5व्या बॉलवरती स्वीप करण्याचा प्रयत्न. पाच धावा धावफलकावरती आहेत. रनआउटची संधी. फेकी थोडीशी खराब आहे. रिव्ह्यू घेतला गेलाय. पंचाचं मत स्पष्ट होतं. तिथे आउटचं मत होतं. रिव्ह्यू घेतलं गेलंय. थर्ड अंपायर म्हणजेच ट्रिपल आयच्या वॉर रूम मध्ये आपल्याला जावं लागेल. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण 2 कॅमेऱ्यानिशी केलं जात आहे. प्रशांत चषकी स्पर्धा आपण पाहतो. हळूहळू आपण पाहिलं प्रेक्षकांची सुद्धा अलोट गर्दी या क्रीडा नगरीवरती आहे. कालच्या रजनीमध्ये सुद्धा आपण पाहिलं 2 वाजले होते तरी प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपलब्ध होता. आणि आज सुद्धा आपण पाहतोय ही सर्व मंडळी क्रिकेटवरती प्रेम करणारी आहे. प्रशांत चषकावरती प्रेम करणारी आहे. अर्थातच पंच आपल्या मार्कवरती पोहोचून दर्शवतील. ओयूटी आउटचे संकेत येत आहेत. साईला जावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. इथे मात्र आपण पाहिलं एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 6 या स्कोर कार्ड वरती आहे. पुन्हा एकदा मनगडाचा वापर. प्रिन्स फेकी केली आहे. एक धाव निश्चितच तिथे सुद्धा कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने बघता बघता धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 7 या स्कोर कार्डवर. स्टेट बॅटे स्ट्रोक. लाऊड अपील झाली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू गर्रकन आतमध्ये आलाय.
एकूण झाले 4. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मान्यवरांची मानदेळी आपण मुख्य मंचावरती पाहतोय आणि याच अनेक मान्यवरांमुळे आपण पाहिलं तर आज प्रशांत चषक ही स्पर्धा 14व्या दमदार असरदार पर्वामध्ये स्टेट बॅटिंग स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क चांगला नाहीये. एज सरळ थ्रू द कव्हर्स. झेल बाद फलंदाज बाद. रोशनला जावं लागेल तंबूच्या आसराला. गॉन. यस डीजे मास्टर होऊन साठी महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा बॉल आहे. मॅजिक बॉल फेस करण्यासाठी महेश आलाय. महेश वरती इथून मात्र आपण पाहिलं तर अर्थातच धावा डबल होऊ शकतात का किंवा केसर सोनार जर विकेट पटकावेल तर -4 सुद्धा होऊ शकतात. म्हणजे दोघांकडेही समान संधी आहेत. दोन्हीकडे अपॉर्च्युनिटी समान आहे परंतु या बॉलवरती कोण अग्रेसर ठरेल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. कारण केसर सोनारकडे प्रशांत चषकामध्ये चांगली कामगिरी करण्याचा अनुभव आहे तर दुसऱ्या बाजूला स्काय रायडर पहिल्यांदा 14व्या एडिशन मध्ये पाहायला मिळते. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. या बॅटरला माहिती आहे धावा डबल होणार आहेत. सिंगलने मात्र अर्थातच म्हणजे 2 धावा आणि धावफलक डबल डिजिट मध्ये 10 या स्कोर कार्ड वरती आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो अर्थातच मीरा भाईंदर परिसरातील लखलखता सितारा ज्याने मात्र आपण पाहिलं अनेक वर्ष अंडरम क्रिकेट सातत्याने दणदणून सोडलंय. सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आपण त्याला पाहतोय. टप्पा पाहिल्यानंतर चेंडू थोडंसं आपण पाहिलं खालीच राहिला परंतु व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. बाबू नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्या खेळाडूला मिळाली आहे. यतिराजला आपण पाहतोय ओपनच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा अनेक विविध संघांकडून त्याचा आपण खेळ पाहिलाय परंतु सध्या प्रशांत चषकामध्ये पडा स्वीप करण्याचा प्रयत्न. फलंदाज डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 11. तिसरं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती तुम्ही पाहतायत. अजून एक वाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. ऑलरेडी तुम्हाला अर्थातच 1 षटकांची पेनल्टी आहे म्हणजे किती कमी धावांवरती तुम्ही समोरच्या संघाला रोखतील ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 1 धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. बॅकअप आलाय. टॅप करण्याचा प्रयत्न. देवा आले चेंडू खाली. 1 धाव निश्चितच कंप्लीट होईल. तर एक चांगली स्टारकास्ट आपल्याला क्रिस 11 संघाकडून पाहायला मिळते. इथे मात्र वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये यतिराजने धावा खर्च केल्यात. राऊंड विकेटने गोलंदाजी करताना तो दिसतोय. यावेळेस ब्लॉक होलचा वापर. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल तिथपर्यंत 1 धाव निश्चितच कंप्लीट होतीये आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 16 या स्कोर कार्ड वरती आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. बॉलचा विचार केला चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. मनगडाचा वापर. क्षेत्ररक्षक रोनक कर्णधार स्वतः येत आहेत. 1 धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि धावफलक 17 या स्कोर कार्ड वरती आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. एका बाजूला स्काय रायडर आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं क्रिस 11 डॉट बॉल येणार आहे. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संत गतीने धावफलक 17 स्कोर कार्ड वरती आहे. 17 ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत.
बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा केसर सोनारला इंट्रोड्यूस केलं गेलं. इथे मात्र आल्या आल्या विकेटचं पतन. मुख्य होर्डिंगच्या अर्थातच बाजूने चेंडू निघून जाणार आहे बॉक्स आउटच्या रूपामध्ये. अजून एकदा का फलंदाज बाद. न्यू बॅटर न्यू मॅन वैभवला इंट्रोड्यूस केलं गेलं. स्वीप करण्याचा प्रयत्न. ब्लाइंडेड स्ट्रोक. एक धाव निश्चितच मिळणार आहे वनडीच्या रूपामध्ये. वीज धावा धावफलकावरती आहेत. 20 ऑन द स्कोर कार्ड. चौथं षटक केसर सोनार हाताने दिसतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेने नक्कीच धावफलक पुढे सरसावला जाणार आहे. धावफलक 22 या स्कोर कार्ड वरती आहे. चला स्पीडअप करायचंय थोडस. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा षटक घेऊन हर्षला इंट्रोड्यूस केलं गेलंय. अजून एक सिंगल मिळणार आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 23 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे मात्र विकेटचं पतन होईल. रनआउटच्या रूपामध्ये लागतोय धक्का. चला स्पीडअप करायचं थोडस. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आपण पाहतोय तब्बल 23 आहेत. स्टेप आउट केलाय. फटका चांगलाय. मोक्याच्या क्षणी मात्र चौकार आला आणि चौकाराने मात्र धावफलक फ्लाय होणार आहे तब्बल 4 ने. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 27 या स्कोर कार्ड वरती. आणि इथून मात्र जर अजून 8-10 धावा आल्या तर या मॅच मध्ये खूप काही रंगत येणार आहे. कारण समोरच्या टीमला आता धावा 4 ओव्हर मध्ये करायच्या आहेत.
स्काय रायडर संघाकडे ती अपॉर्च्युनिटी आहे. महेशच्या फळीतून आलेला चौकार आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती तो फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि इथे मात्र त्याच्याकडे संधी सुद्धा उर्वरित चेंडूवरती आक्रमण करण्याची. वाईड बॉल आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 28 या स्कोर कार्डवर. 28 ऑन द स्कोर कार्ड. इथे टप्पा पाळल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. इनसाइड ए सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज बाद. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. धावांचा विचार केला धावफलकावरती धाव आहेत 28. इथे मात्र पुन्हा एकदा धुंडो धुंडो रे साजना. प्लेड स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. धावांचा विचार केला 28 धावा धावफलकावरती आहेत. इथे अजून एक चांगला ऑफ कटर पाहायला मिळाला. टप्पा पाळल्यानंतर पुन्हा एकदा गर्रकन आतमध्ये आलाय. अजून एक डॉट बॉल म्हणजे आव्हान असणारे अर्थातच 24 चेंडूमध्ये 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक घेऊया शॉर्ट इनिंग ब्रेक आणि मग येऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथपर्यंत देऊया आपण DJ मास्टर
एक्स्ट्रा प्लेअर बसतोय त्याला सुद्धा स्कोर कार्ड वरती लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण माणूस आहे, माणसाकडून चुका होतात. तुमचं कामच इतकं की तुम्हाला स्कोर कार्ड वरती लक्ष द्यायचं आहे. धन्यवाद यशवंत, माझे मित्र समालोचक. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी व शुभ प्रतिष्ठान आयोजित प्रशांत चषक 2025 सालाबादप्रमाणे याही वर्षी येथे मोठ्या जल्लोषात काल या स्पर्धेचा पहिला दिवस आटपण्यात आला. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस म्हणजेच आउटरच्या संघांमधील दुसरे 8 संघ आज येथे खेळत आहेत. त्या दरम्यान येथे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक 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 आभार. आणि आता मी विनंती करतो व्यासपीठावर उपस्थित मिसेस उपसेक्रेटरी कोमल कदम यांना मी विनंती करतो इथे व्यासपीठावर उपस्थित माननीय माधुरी भोईर यांचा सत्कार करण्याकरता मी आमंत्रित करतो. कोमल कदम उपसेक्रेटरी. चेक कॅमेरामॅनला सुद्धा विनंती असेल, क्षणचित्र आपण मुख्य मंचावरती टिपायची आहेत. मुख्य मंचावरती महत्त्वाचे आदर सत्कार सुरू आहेत. यस सर, ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. माननीय सौ माधुरीताई योगेश भोईर आमच्या स्थानिक नगरसेविका, प्रत्येक वर्षी आम्हाला या स्पर्धेकरता अगदी मोलाचे सहकार्य लाभत असते. त्या अगोदर त्यांनी वारसा घेतला, हा आमचे मित्रच म्हणजे त्यांचेच सहकारी म्हणजे परिवाराचे म्हणजे त्यांचेच मिस्टर आमचे लाडके माननीय श्री योगेश भोईर साहेब यांचे देखील प्रत्येक वर्षी आम्हाला जसं मोलाचे सहकार्य लाभायचं आणि तोच वारसा पुढे चालू ठेवून आता ज्या आमच्या स्थानिक नगरसेविका माननीय सौ माधुरीताई योगेश भोईर यांचे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी अत्यंत ऋणी आहोत. त्याबद्दल मी विनंती करतो मिसेस म्हणजेच कोमल कदम यांना शाल, श्रीफळ, तुळशी वृंदावन आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. माननीय सौ माधुरीताई योगेश भोईर पुन्हा एकदा हार्दिक 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 आभार. तसेच त्यांच्यासोबत उपस्थित चित्तरंजक देवकर, माननीय श्री चित्तरंजक देवकर विधानसभा संघटक, त्यानंतर माननीय श्री रियाज भाई विधानसभा समन्वयक, माननीय श्री रमेश कांबळे साहेब ज्येष्ठ शिवसैनिक, माननीय श्री बावधाने साहेब ज्येष्ठ शिवसैनिक, माननीय श्री दिनेश उंडाळे साहेब उपशाखा प्रमुख, तसेच आमचे सर्वांचे लाडके म्हणजेच आमच्या मंडळाचे देखील ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ शिवसैनिक श्री नार्वेकर काका यांचे देखील प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक 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 आभार. पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांनी जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत ऋणी आहोत. आणि प्रत्येक वर्षी ही मंडळी अशी आपली उपस्थिती दर्शवतात आणि आपल्या आशीर्वादाच्या रूपाने आम्हाला ही एवढी मोठी स्पर्धा पार पाडण्याकरता आम्हाला अगदी मोलाचं सहकार्य करत असतात. धन्यवाद सर. पुन्हा एकदा सर्व आलेल्या मान्यवरांचं आपण सहर्ष हार्दिक स्वागत आणि अर्थातच आभार व्यक्त करू आणि जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र येणारा 24 बॉलमध्ये तब्बल 31 धावांची गरज आहे. एका बाजूला क्रिस 11 आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहिला सन्मान देण्याचा कार्यक्रम संपलेला, परंतु आम्हाला थोडीशी कमी माधुरीताई योगेश भोईर यांना मी विनंती करतो की थोडीशी आम्हाला कमी भासली ती आमचे स्थानिक शाखा प्रमुख नितीन नाईक यांची पण आम्हाला कमी लागली. आम्ही उपस्थिती नाही इकडे सोबत,
पण तरी पण त्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभते. जे स्थानिक आमचे शाखा नितीन नाईक यांचं देखील प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक आभार. जावा मॅचच्या दिशेने. धन्यवाद पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं ज्यांची अर्थातच उपस्थिती आपण पाहिली आहे. सर्व रजा घेत आहेत. जावा मॅचच्या दिशेने. केसर सोनार सेकंड बॉल आपण पाहिलं, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. सिंगल येते म्हणजे श्री गणेशा होतोय. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला यतिराज आणि त्याच्या सोबतीने केसर सोनार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ज्या जोडीने अनेक वर्ष आपण पाहिला मीरा भाईंदर परिसरामध्ये खूप चांगला खेळ दाखवलाय, परंतु आज कांदिवली नगरीमध्ये ती कामगिरी करावी लागणार आहे. अनेक वेगवेगळ्या ओपनच्या संघांमधून दोन्ही खेळाडूंना आपण खेळताना पाहिलंय. आज मात्र स्वतःच्या विभागासाठी खेळत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं स्टेप आउट करण्याचे प्रयत्न ऑफस्टिकच्या बाहेर पंच वळत आहेत. व्हाईट बॉलचे सुद्धा संकेत येणार आहेत. ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर थोडंसं डिफेन्सिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता तिथे. समोरच्या दिशेने खेळला यतिरा देवरुखे स्टाईल मध्ये अगदी समोर आपण पाहिलं चौकार येतोय आणि हीच यतिराची खासियत आहे. स्टेप आउट केला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं संपर्क चांगला आहे. अनेक वर्षापासून अंडरआर्म क्रिकेट खेळतोय तो, जाणून या क्रीडांगणावरती धावा होतात. आल्या आल्या आपण पाहिलं मोक्याच्या क्षणी चौकार ठोकलाय. फक्त स्वीप केलंय. एक धाव निश्चितच तिथे सुद्धा कंप्लीट होणार आहे. सेन्सिबल क्रिकेट. मोठ्या फटक्यानंतर लगेच स्ट्राईक अँड रोटेट केलंय. 7 धावा धावफलकावरती आहेत. तब्बल 1 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पाहतोय. स्विच हिटचा प्रयत्न होता केसर सोनारचा. वनडीच्या रूपामध्ये अजून एक धाव मिळणार आहे आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 8 या स्कोर कार्डवर. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय खरा, परंतु एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. एका धावेच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाची झाली आहे समाप्ती. 9 धावा धावफलकावरती आहेत. 31चा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज देवाला इंट्रोड्यूस केलं गेलंय. 31 धावा डिफेंड करायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च झाला. दोन्ही बॅटर आता सेट दिसत आहेत. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु अर्थातच पंच दंडित करतायत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. डिलिव्हरी इथे चांगली होती. लाईन थोडीशी खराब आहे. लेन्थ चांगली होती. इथे मात्र दांडी 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 गुल. आज प्रेक्षकांच्या नजरा त्याच्यावरती होत्या. लाईन खराब होती आणि यावेळेस व्हेरी फर्स्ट बॉल वरती केसर सोनार सारखा मोठा गडी माघारी परतवलाय. वेग 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 आणि वेग. आणि त्याच्या समोर सुद्धा आता देवा पांडेला इंट्रोड्यूस केलं गेलं. म्हणजे वेग विरुद्ध वेग असं बॅटल या चेंडूवरती पाहायला मिळणार आहे. कारण देवाचा विचार केला तो सुद्धा अतिशय जलद गतीने गोलंदाजी करतो, परंतु सध्या ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. समीकरण माकअप आहे देवा पांडे. तर देवा विरुद्ध देवा असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये प्रशांत चषक 2025 मध्ये आपल्याला रंगताना दिसतंय.
कौतुक करावं लागेल. कमी अर्थातच जरी वय असलं, एक युवा खेळाडू जरी असला देवा, तरी सुद्धा स्वतःच्या गतीने लाईन लेंथने मात्र सर्वांना इम्प्रेस केलंय. जाव्या मॅचच्या दिशेने खूप चांगली गोलंदाजी. पहिला बॉल थोडासा आपण पाहिला, लाईन खराब होती, लेंथ चांगली होती, परंतु त्याच्यानंतर लगेचच इम्प्रोवाइज केलं स्वतःला आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय देवा पांडे. इथून मात्र आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करावी लागणार आहे. इथे ट्राय केलंय, रनआउटची संधी, फेकी थोडीशी लेट झाली आहे. डोळे उघडून अर्थातच या बॉलला फेस केलं होतं देवा पांडेने, कारण केसर सोनारचा विचार केला थोडंसं लेझी एलिगन्स पाहायला मिळालं. एक तो छोटासा बॅट अँड पॅडमध्ये गॅप होता, त्या गॅपनेच मात्र सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. दुसऱ्या बाजूला यतिराज देवरुखे भला मोठा अंडरआर्म क्रिकेटचा अनुभव आहे, परंतु त्या अनुभवाचा वापर करावा लागणार आहे. इथे प्लेड स्विंग अँड मिस. अजून एक डॉट बॉल. देवा देवा आणि देवा नावाची चर्चा या मॅच नंतर संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये होणार आहे. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. सॉफ्ट अर्थातच सिग्नल आउटचा आलाय. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. ट्रिपल एस लाईव्हची टीम आपल्यासोबत वॉर रूम मध्ये जोडली जाणार आहे. सॉफ्ट सिग्नल आउटच आहे. हॅलो. देवा या गोलंदाजाचं सर्वांनी कौतुक केलेलंच आहे, पण काही यूट्यूबवरून थेट प्रेक्षेपण पाहताना देखील काही आहेत. प्रेक्षक म्हणजे हा प्रेक्षक म्हणजेच दुसरं कोणी नसून आमचे स्थानिक शाखा प्रमुख माननीय श्री नितीन नाईक हे देखील कोणत्या दुसऱ्या मीटिंगमध्ये आहेत, पण तिकडून त्याचं थेट प्रक्षेपण पाहत आहेत. या थेट प्रक्षेपणामध्ये त्यांनी या देवा याची गोलंदाजी पाहिली आणि ते प्रभावित झाले आणि या प्रभावित होऊन त्यांनी या गोलंदाजाला रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. माननीय श्री नितीन नाईक यांचे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक 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 आभार. तसेच देवा याचे देखील अभिनंदन. तुम्ही पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत आणि हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. माननीय श्री नितीन नाईक स्थानिक शाखा प्रमुख. न्यू बॅटर नॉनस्ट्रायकर एंड वरती सँडल इंट्रोड्यूस केलं गेलं, परंतु आता सध्या गोलंदाज देवा आणि त्याच्या विपक्ष बॅटर देवा. 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहिलं. अजून एक इथे मात्र आपण पाहतोय 2200 रुपयामध्ये एक धाव आहे, परंतु देवाची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. प्रशांत चषकामध्ये सर्वांची मन आतापर्यंत देवाने जिंकली आहेत. देवाला बघून असं वाटत नाहीये की तो एवढ्या जलद गतीची गोलंदाजी करणार आहे, परंतु सरप्राईज केलाय. देवा विरुद्ध एवढ्या जलद गतीचं आव्हान आहे. देवाला आता वाटतंय की माझ्या विरुद्ध खेळणं एवढं कठीण असं, कारण देवा सुद्धा याच पद्धतीची जलद गोलंदाजी करत असतो. तर देवा विरुद्ध देवा, गोलंदाज विरुद्ध फलंदाजाचं बॅटल सध्या तरी सुरू आहे. अजून एक चांगला बॉल, फ्लिकचा फटका आहे, परंतु वनडीच्या रूपामध्ये एक धाव येणार आहे. डबल, कारण शेवटचा बॉल होता अर्थात डबल ट्रबलमुळे. नक्कीच यशवंत, माझ्याकडून देखील या गोलंदाजाचे विशेष कौतुक. नक्कीच सर्व जे थेट प्रक्षेपण या ट्रिपल एसच्या माध्यमातून बघतायत ते नक्कीच या गोलंदाजाचे तिकडून बसून देखील टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन करत असेल. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली त्यांनी आपल्या संघाकरता. आणि पहा, म्हणजे ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर अगदी छोटीशी मूर्ती होती, तशी ही छोटीशी मूर्ती देवाच्या रूपाने आपल्या संघाला मिळालेली आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा देवाचे अभिनंदन. आणि त्याचे अभिनंदन लाईव्ह थेट प्रक्षेपण जे ट्रिपल एसच्या माध्यमातून बघतायत ते आमचे स्थानिक शाखा प्रमुख श्री नितीन नाईक यांचे देखील हार्दिक आभार. त्यानंतर येथे व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री जयंतभाई कराचीवाला. 2 मिनिटं थांबावं. तरी मी विनंती करतो आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ शिवसैनिक श्री नार्वेकर काका यांना विनंती करतो, शाल, श्रीफळ, तुळशी वृंदावन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. माननीय श्री जयंतभाई कराचीवाला प्रत्येक वर्षी आम्हाला मोलाचे सहकार्य लाभत असते. किती ते आजारी असो, या आता बघा त्यांच्या वयोमानाने देखील त्यांनी आपला जो
दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत ऋणी आहो आणि त्याच्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येते. तुळशी वृंदावन सन्मान चिन्ह. पुन्हा एकदा प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने तुमचे हार्दिक आभार. माननीय श्री जयंतभाई कराचीवाला, धन्यवाद सर. चला सामन्याकडे वळूया. धन्यवाद सर. जाऊया मॅचच्या दिशेने. स्काय रायडर संघाने आतापर्यंत मनत जिंकलेत. अजून एक जलद गतीचा गोलंदाज ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल. देवाला परतावं लागेल. तंबूच्या आसऱ्याला कौतुक करावं लागेल. स्काय रायडर संघाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने अर्थातच गोलंदाजी राहिली आहे. इथे मात्र आपण पाहिलं एका धावेने धावफलक, 2 धावेने धावफलक पुढे आपण पाहिलं तर जाऊन पोहोचेल 17 स्कोर कार्डवर. वाईड +1 एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. इथे मात्र वंडीच्या रूपामध्ये साई चुकी करतोय. तिथे कलेक्शन होणं गरजेचं होतं. आपला गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय परंतु त्यासोबतच अर्थातच यष्टीरक्षकाची साथ मिळणं सुद्धा गरजेचं आहे. चला पंच पुन्हा एकदा कन्फर्म करायचं. वनडी डिक्लेअरच्या रूपामध्ये धाव आहे का? इथे पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू गर्रकन आतमध्ये आलाय. योमेस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. बॅटिंग मार्क वरती हर्ष आणि त्याच्या सोबतीने अजून एक चांगला बॉल. रनआउटची संधी आहे. फेकी थोडीशी स्लो झाली आहे. एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. इथे मात्र चुकी होते लेग स्टिक्सच्या बाहेर आणि त्यासोबतच साई सुद्धा कलेक्शन करण्यामध्ये चुकी करतोय. वाईड +1 म्हणजे धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 21 या स्कोर कार्डवर. इथे ड्राईव्हचा फटका. रनआउटची संधी पुन्हा एकदा फेकी झाली नाहीये. एका धावेने धावफलक आपण जर विचार केला जाऊन पोहोचेल तब्बल 22 या स्कोर कार्डवर. 6 मध्ये 9 धावेची गरज अजूनही आहे. स्टील 9 रिक्वायर्ड इन अपकमिंग 6 डिलिव्हरीज. घेऊया एक शॉर्ट ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. प्रशांत चषकाचा चित्तथरारक सामना. यस डीजे मास्टर.
9 धावांची गरज आहे. साई व्हेरी फर्स्ट बॉल लेग स्टिकच्या अर्थातच डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. वाईट बॉलचे संकेत येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. 6 मध्ये 8 ची गरज आहे. व्हेरी फर्स्ट बॉल वाईट आलाय. इथे फटका चांगला आहे. त्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 24 या स्कोर कार्डवर. एकतीस धावांचा पाठलाग करायचा होता. धावफलकावरती सध्या 24 धावा आपण पाहतोय. इथे मात्र चांगला बॉल लावडापीर स्टंपिंगच्या रूपामध्ये जावं लागणार आहे. साईने स्वतःच्या सापळ्यामध्ये समोरच्या बॅटरला अडकवलाय. फलंदाज स्टंपिंगच्या रूपामध्ये बाद गॉन. आउट सँडी हुआ ना. स्टेप आउट केलाय. दिशा दाखवण्याचा प्रयत्न बॉक्स आउटच्या रूपामध्ये आवाज लागतोय. प्रतीकला आपण पाहतोय. प्रतीक वरती इथून जबाबदारी एखाद दुसरा मोठा फटका किंवा या क्रीडांगणावरती तर षटकार सुद्धा आहे. तर तो षटकार जर तुम्ही ठोकला तर मॅच मध्ये पूर्णपणे तुम्ही कमबॅक करू शकतात. स्टेप आउट केलंय. बॉक्स आउटच्या रूपामध्ये झटका लागतोय. स्काय रायडर संघाने पूर्णपणे पकड या मॅच मध्ये बनवली आहे. न्यू बॅटर रोनक. किती पाहिजे. 2 मध्ये 7 ची गरज आहे. रोनक संधी आहे अजून सुद्धा. कर्णधार स्वतः आलाय. 2 मध्ये 7 ची गरज. एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये अजून भरपूर काही बाकी आहे.
तुला स्पीडअप करायचं आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक चौकार येतोय. म्हणजे मॅच अजूनही बाकी आहे. 1 मध्ये 3 ची गरज. कंपल्सरी चेसचा फॉर्मॅट. एका बाजूला क्रिस 11 आणि त्याच्या समोर आपण पाहिलं तर अर्थात एक मोठा संघ आहे. थोडंसं लेझी आलिंग क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. 2 क्षेत्ररक्षक होते. 1 मध्ये 3 ची गरज. मॅच अजूनही बाकी आहे. 1 मध्ये 3 ची गरज. मॅच मध्ये अजून बरंच काही बाकी आहे. गोलंदाज की फलंदाज स्टेप आउट केलंय. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळणार आहे. एकच धाव मिळणार आहे. हार्ड लक क्रिस 11 आणि अभिनंदन अर्थातच स्काय रायडर. मॅचचा मारतो मॅच. वर्षात आहे आता. 12व्या वर्षापासून खेळतो आणि 17 वर्षाचा आहे आता. म्हणजे सचिन तेंडुलकरचा देखील रेकॉर्ड तोडलेला आहे याने. नक्कीच तुझी गोलंदाजी म्हणजे एखादं बुमरा किंवा मलिंगा यांचं मिश्रण दिसलं आम्हाला. एवढी वेगवान गोलंदाजी या वयामध्ये म्हणजे नक्कीच तुझी प्रशंसा आम्ही तर करतोय. आणि तिकडून थेट प्रक्षेपण बघताना आमचे स्थानिक शाखा प्रमुख माननीय श्री नितीन नाईक यांनी देखील बघितली. जर आमदार देखील एखादा असता तोही नक्कीच प्रभावित झाला असता तुझी गोलंदाजी बघून. आणि त्यांनी तुला याकरता तुझ्या गोलंदाजी बघून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. जर जीपे असेल तर तुला आम्ही जीपे स्कॅनर. पुन्हा एकदा माननीय श्री नितीन नाईक यांचे देखील हार्दिक आभार. तसेच देवा याचे हार्दिक अभिनंदन. आणि तू आपल्या संघाला विजय मिळवून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करून दिले त्यामुळे तुझ्या संघाचे देखील अभिनंदन. पाहूया आता पुढच्या देखील मॅच मध्ये देखील तू मॅन ऑफ द मॅच ठरतोस का. आता तरी तुला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन आम्ही पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. आणि जी अट आहे की पुढचा हा सामना तुला हे टी शर्ट परिधान करूनच खेळावा लागेल. यायचं लगेचच स्काय रायडर आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं. अर्थातच फर्स्ट मॅच मध्ये विनर टीम अभिषेक कॅप्टन लगेचच या. बाबू भूमी 11 वक्रतुंड टॉस साठी या लगेचच अभिषेक. स्काय रायडर संघाचा कर्णधार आपल्याला सुद्धा विनंती लगेचच जायचंय. आणि 4 षटकांसाठी आपल्याला फक्त 15 मिनिटं देण्यात आली आहे. दोन्ही कर्णधाराला सूचना आहे 15 मिनिटांमध्ये जर आपण एक इनिंग सांभाळली नाही तर आपल्याला 5 धावांची पॅनल्टी लागणार आहे. ही सूचना आयोजकांच्या मार्फत आहे. अभिषेक टॉस साठी या लगेचच. बाबू भूमी 11 वक्रतुंड. कर्णधार बाबू भूमी 11 कर्णधार आलेले आहेत.